दृष्टीने कोणता खेळाडू कोणत्या प्रकारची कामगिरी करतो हे देखील आमच्यापर्यंत, तसंच क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं आहे. विनंती करतो दोन्ही संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. आणि इब्राहिम भाई पण पाहिलं तर TWJ गुहागरचा संघ 2021-22च्या सत्रामध्ये ज्या प्रकारची कामगिरी करतोय, मॅन इन फॉर्म असा हा संघ आणि जबरदस्त कामगिरी आहे. इब्राहिम भाई प्रत्येक स्पर्धेत या संघाला उपांत्य फेरी अंतिम फेरीमध्ये खेळताना आपण पाहतो, एक चांगला संघ आहे इब्राहिम भाई. धन्यवाद बाबला जी. सुबह के सत्र में सभी दर्शकों का स्वागत करता हूँ. जिस प्रकार से वह खेल रहे हैं पिछले 2 साल से सराहना करनी होगी गुहागर का TWJ. अच्छा परफॉर्म करते हुए हमने इसी ग्राउंड पर देखा है यह टीम को, और देखना है इस फ्रेंडशिप चषक 2022 में किस प्रकार का यहाँ परफॉर्म करते हुए नजर आएगा. आणि 5 षटकांची लढत ऐतिहासिक पोन तलाव मैदानावरती आपण जर पाहिलं तर इब्राहिम भाई ज्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती अर्थातच 22 जुलै 21 जुलैला ज्या प्रकारचं संपूर्ण चिपळूणमध्ये ज्या प्रकारचं थैमान घातलं होतं, सुनामी आपण पाहिली होती, तदनंतर ज्या प्रकारचं मैदान स्पर्धेसाठी सजवलं जात आहे, अर्थातच चांगल्या प्रकारचं एक मैदान आपण पाहतोय. आणि आपण पाहिलं तर आजच्या सत्रातली पहिली लढत TWJ गुहागर विरुद्ध अर्थातच मोफीज 11 जानवळे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 षटकांची लढत आहे, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मधील दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्याचा मान असणार आहे. अर्थातच गोलंदाजी मार्कवर आकाश एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मित्रांनो. आणि आपण पर्यंत सलामीचं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अर्थात सलामीची जोडी स्ट्राईकवर सद्दाम, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर फरीद, डीप मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडूला आपण पाहतोय आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू. आकाशचा पहिला चेंडू राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा स्ट्राईकवर असण्यास सद्दामला आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू राईट टॅप ऑफ द विकेट. ओहो, अप्रतिम. आपण डॉट चेंडूने मात्र सुरुवात होते. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचा आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि काय सुरुवात आहे, जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय आकाशची. आणि गोलंदाज फलंदाज एक ओकमे एक्का TWJ गुहागरचा. आकाश मात्र चांगली सुरुवात करतोय. 5 षटकांची लढत आहे, पॉवर प्लेची 2 षटकं. मित्रांनो, आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अर्थात
दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या वतीने हार्दिक स्वागत आहे. अर्थात एक दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय TWG संघाकडून आकाशची. दुसरा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा सद्दामसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात काय सुंदर सुरुवात करतोय आकाश. अप्रतिम गोलंदाज आहे. लाईन अँड लेंथ आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना सुंदर डॉट चेंडू आपण पाहतोय. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो एकापेक्षा एक दर्जेदार संघ खेळताना दिसतील. रविवार अर्थात सुट्टीचा दिवस आहे. कालच्या सत्रामध्ये देखील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं होतं. पुन्हा एकदा राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आकाश पुढचा चेंडू आहे. हो काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. सद्दामला मात्र जखडून ठेवलंय आणि अप्रतिम सुरुवात आहे. ज्या प्रकारची लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे. शफल होण्याचा प्रयत्न आहे. कडे कडे करण्याचा प्रयत्न आहे आणि यष्टी रक्षक आणि गोलंदाज असे 3 चेंडू आपण पाहिले. अप्रतिम सुरुवात आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये कालचा दिवस अर्थातच रायगड का टायगर उस्मान पटेलला पाहण्यासाठी ज्या प्रकारची क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहिली होती तसेच खेळाडू आजच्या सत्रामध्ये देखील असतील. आकाशचा प्रभावी षटक आहे. जखडून ठेवलंय. त्याच पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. लॉंगॉनच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र संताप 1ने खाता उघडतोय षटक क्रमांक 1. थोडीशी दुखापत होताना आपण पाहतोय कारण अनइव्हन बाउन्स चेंडू आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात अचानक उसळी घेणारा चेंडू होता. खेळाडूच्या डोळ्यावरती जाऊन आदळतोय. इथे मात्र थोडीशी दुखापत होताना आपण पाहतोय. डीजे एक वधूर संगीत कॅरी ऑन डीजे. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 1,02,022 आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर रोख रुपये 50,222 आकर्षक ट्रॉफी. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक. तदनंतर या प्रत्येक सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. संपूर्ण स्पर्धेतील गोलंदाज फलंदाज आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहिलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आपण पाहतो. नेत्रदीपक स्पर्धा अर्थात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. स्ट्राईक वर मात्र बदल होत आहे. फरीद स्ट्राईक वर येतोय. इथे मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिले कंजूस गोलंदाजी आहे. अप्रतिम सुरुवात आहे. अर्थात TWG संघाकडून आकाशची जखडून ठेवलंय आणि इथे आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर आपण एक पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. केवळ लॉंगॉनच्या पट्ट्यात एक धाव घेताना आपण पाहिलं होतं. अर्थात सलामीचा फलंदाज सद्दामला. तदनंतर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू देखील डॉट देताना आपण पाहतोय. मोफीज 11ला स्ट्रगल करावं लागतंय की ज्या प्रकारची गोलंदाजी आकाशकडून आपण पाहतोय. पेट्रोल पंप एनकडून गोलंदाजी करतोय. प्रभावी षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात चांगली गोलंदाजी करतोय आकाश. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा. इथे मात्र जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात फलंदाज दॅट शुड बी टेकन. विकेट गिरतो वा मधुर संगीत बसता होता. आणि आकाशने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटने खेळलेला फटका होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. परंतु तिथे पण पाहिलं तर ज्या प्रकारचा झेल टिपला होता अर्थातच चंद्रकांत एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे TWG संघाचा आणि सुंदर झेल टिपलाय. एक अप्रतिम झेल टिपला जातोय. धावसंख्या पण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 प्रभावी षटक मात्र संपत आहे आणि TWG एक व्यावसायिक संघ आणि ह्या स्पर्धेत ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय आणि अर्थात 2021-2022 मध्ये ह्या संघाने प्रत्येक स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. त्याचंच एक प्रात्यक्षिक पहिल्या षटकात आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलंय. पॉवर प्लेचं एका फलंदाजाला बाद केलंय आणि केवळ 1 आणि 1 धाव दिले. सुंदर षटक संपतंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सज्ज होतोय गोलंदाज. कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक चंद्रकांत. ज्या चंद्रकांतने डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात सुंदर झेल टिपला होता. परतावं लागलं होतं फरीदला. इथे मात्र प्रभावी सुरुवात आहे. चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या दिवसाची खऱ्या अर्थाने TWG कडून चांगली सुरुवात आपण पाहतो. चंद्रकांत पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय.
नदीम आणि आपण पाहिलं तर सद्दाम नॉन स्ट्राईक एंडला. चंद्रकांतचा पहिला चेंडू लेफ्ट टॅप ओव्हर द विकेटचा मारा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर टाकले जाते डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला फ्रेंडशिप चौकार येतोय. अप्रतिम फटका डीजे. डीजे आपण पाहिलं तर अर्थातच एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि एक चांगल्या प्रकारचा गॅप शोधून चांगला फटका आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 5. षटक क्रमांक 2. शंकरेचा पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा इथं मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. चंद्रकांत डावखुरा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग आहे आणि एक अप्रतिम क्षमता आहे चेंडू वळवण्याची. त्याचं प्रात्यक्षिक देखील आपण पाहिलं. चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेताना डॉट चेंडूची सांगता मात्र होते. षटक क्रमांक 2. धावसंख्यामध्ये पाहिलं तर अर्थातच 1 गडी बाद 5. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंच आमच्या दिशेने मत आहेत. अर्थात यस सिटीज व्हाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2. 1 गडी बाद 6 धावसंख्या फलकावरती लागते. दुसरं षटक आहे आणि ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय, वळवण्याची क्षमता आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजाच्या बाबतीत काल ओमीच्या बाबतीत देखील हेच पाहिलं होतं. ओमीचे देखील डावखुरा गोलंदाज आहे. ह्या संघातून देखील खेळताना आपण त्याला पाहिलं होतं आणि त्याचे चेंडू देखील पडल्यानंतर स्विंग होताना आपण पाहिले होते. नॅचरल स्विंग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहिलं होतं. धावसंख्येमध्ये पाहिलं तर अर्थातच 6 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक सबिया फाउंडेशनचे संस्थापक मुबिनभाई खोत यांचं देखील आगमन झालं. हार्दिक स्वागत आहे मुबिनभाई. आपण इथं पण पाहिलं तर अप्रतिम चेंडू होता. काय जबरदस्त एसटी रक्षण आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद 6. षटक क्रमांक 2. यस डीजे कॅरी ऑन. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर मान्यवर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आदरणीय अजीज खान आणि मैनू दखनी यांचं दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये व्यासपीठावरती शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. वेलकम सर. तदनंतर आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचे अर्थातच सबिया फाउंडेशनचे संस्थापक या स्पर्धेचे आयोजक मुबिनभाई खोत यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर. इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2. धावसंख्येमध्ये पाहिलं तर 2 गडी बाद 6 धावसंख्या फलकावरती लागते. ज्या प्रकारची गोलंदाजी आकाशची आपण पाहिली होती, इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार बसल्यानंतर सुंदर कमबॅक आहे शंकर्याचा. हो काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आणि आपण पाहिलं तर त्या खेळपट्टीवरती ज्या प्रकारचा चेंडू वळवण्याची क्षमता अर्थातच एक सुंदर प्रभावी षटक आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेत या शंकराकडून आपण पाहतो त्याच प्रकारची धारदार गोलंदाजी फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मध्ये आपण पाहतोय. जखडून ठेवलाय शंकरचा पुन्हा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. आपण पाहिलं तर खूपच वळणारा चेंडू होता. कारण पंचामच्या दिशेने मत मिलिंद केळकर यस सिटीज व्हाईट अवंतर धावेने पुन्हा एकदा संघाची स्थिती पण पाहिली तर 7 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2. शंकरच्या आपण पाहिलं तर षटकाची सुरुवात अत्यंत खराब म्हणावी लागेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चांगली दिशा दिली होती चेंडूला. तदनंतर मात्र जो टप्पा पकडलाय शंकरने अप्रतिम गोलंदाजी आहे आणि ते पुन्हा एकदा स्वर चेंडू बॅक टू बॅक दुसरा स्वर चेंडू आहे. कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचे चेंडू वळताना आपण पाहतोय अर्थातच यष्टीरक्षक मात्र कमालीच आपण पाहतो यष्टांच्या मागे. धावसंख्या 1 ने देखील वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2. 2 गडी बाद 8. कालच्या सत्रामध्ये इथे जर आपण पाहिलं तर ज्या संघाने 50-65 पल्ला ओलांडला होता इथे मात्र धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं होतं. इथे मात्र हाफ पॉली स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या पट्ट्यात एक सोपा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3. 3 गडी बाद 7. षटक क्रमांक 2. यस डीजे कॅरी ऑन. आणि आपण पाहिलं तर फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे.
आणि आपण पाहिलं तर जसा घड्याळाचा काटा इब्राहिम पुढे जातो तसं तसं क्रीडा रसिकांची गर्दी देखील आपण वाढताना पाहतोय, कारण रविवार आहे, हॉलिडे आहे आणि सर्वांच्या दृष्टीने सुट्टीचा दिवस देखील आहे. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू शंकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. शंकरने ज्या प्रकारची गोलंदाजी ह्या षटकात केली, आतापर्यंत दोन फलंदाज चंद्रकांतने आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली, बॅक टू द पॅव्हेलियन दोन फलंदाजांना पाठवलंय आणि जखडून ठेवलंय. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 3 गडी बाद 8. नवीन फलंदाज स्ट्राईकवर चेतन. चंद्रकांतचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा आपण पाहिलं तर षटक संपल्याचे खून काढतात मिलिंद केळकर. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 3 गडी बाद 8. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा, अर्थातच फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. यस डीजे, कॅरी ऑन. इथे आपण पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. पॉवर प्लेच्या 2 षटकात तर काय जबरदस्त गोलंदाजी पण पाहिली होती, कारण पहिलं षटक टाकलं होतं आकाशने. केवळ आपण पाहिलं तर एक धावांचं षटक होतं, एका फलंदाजर बाद केलं होतं. तदनंतर आपण पाहिलं तर चंद्रकांत ज्या प्रकारची गोलंदाजी चंद्रकांतची आपण पाहिली, 2 फलंदाजर बाद केलं, 7 धावांचं षटक मात्र होतं. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज मनोज. कोट्यातील पहिलं संघामार्फत 3रं षटक आहे. पेट्रोल पंप इनकडून राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा आहे. इथं आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात आकाशने केली होती, ज्या प्रकारची गोलंदाजी चंद्रकांतने केली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. अर्थातच गोलंदाज मनोजची. प्रत्येक गोलंदाज आपल्या कामगिरीमध्ये चोख कामगिरी बजावतोय, कंजूस गोलंदाजी करतोय आणि जखडून मात्र ठेवतोय. षटक क्रमांक 3 धावसंख्या आपण पाहिलं तर 3 गडी बाद 8. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं इब्राहिम भाई, सिद्दीक मेमन, कुणाल एक म्हणून सचिन. इथं मात्र पाहता हाफ वॉली जवळ सोबतचा चेंडू ढकल लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर. फ्रेंडशिप ट्रॉफी आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसातील पहिला फ्रेंडशिप षटकार येताना आपण पाहतोय. डीजे, कॅरी ऑन. इथं मात्र आपण पाहिलं तर स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका होता. मस्ट निडेड सिक्सर फॉर बॅटिंग साईड. धावसंख्या आपण पाहिली तर 14. महत्वाच्या क्षणी आलेला षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा अकुट टप्प्यात चेंडू कट केलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. खरोखरच TW जे गुहाग्रत संघ आहे ना मित्रांनो, तो का अव्वल आहे, का टॉपचा संघ आहे, कारण त्यांची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही त्यांची जमेची बाजू आहे मित्रांनो. आणि जेव्हा एखादा संघ प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतो ना, तेव्हा त्या संघाला आपण प्रत्येक स्पर्धेत विजयी होताना आपण पाहतो आणि विजयाचा मानकरी होताना आपण पाहतो. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या 1 निवडते. स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 3 3 गडी बाद 15. मनोजचा पुढचा चेंडू राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा. फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अर्थात चेतन. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगलं प्रत्युत्तर दिलं जातंय, कारण ज्या प्रकारचा एक षटकार आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात चेतनच्या बॅटमधून आला होता, सद्दामच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र मनोज स्ट्राईकवर येतोय. मनोजचं मात्र चेतनला मात्र स्ट्रगल करावं लागतं, कारण मनोजची ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, लाईन अँड लेंथ आपण पाहिलं तर कमबॅक करतोय आणि कमबॅक करावं लागतं. क्रिकेट हा कमबॅकचा खेळ आहे. राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा असणार आहे. इथे आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता आणि शॉर्ट टर्मेनच्या पट्ट्यात चेंडू जातो. इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळते, कारण आपण पाहिलं तर शॉर्ट टर्मेनच्या पट्ट्यात डायरेक्ट हिट एक्सटेंडवर करण्याचा प्रयत्न होता, मात्र फायदा मात्र होतोय अर्थातच प्रतिस्पर्धी संघाचा. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये धावा कशा मिळतात त्याला महत्वाने धावा येणे नितांत गरजेचं आहे. क्रिकेट हा धावांचा खेळ आहे. इथे आपण पाहिलं तर मुफीज 11 साठी मिळालेल्या ह्या 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात षटक क्रमांक 3 17 म्हणजे नेल्सन आकडा. क्रिकेटमधील खतरा मानला जाणारा आकडा म्हणजे 17. पाहूया हा धावसंख्येवरती काय घडते, काय बिघडते, कारण मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर चेतन, नॉन स्ट्राईकला सद्दाम. पुढचा चेंडू राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा. अकुट टप्प्याचा चेंडू अप्रतिम फटका. कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलला जातं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय.
चांगलं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान थोडासा ओव्हरथ्रो देखील होतोय, कारण चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाजाच्या डोक्यावरनं जाणारा चेंडू होता. धावसंख्या 2 ने देखील वाढते. स्थिती पण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 19 जखडून ठेवलंय, कारण पहिलं षटक संपलं धावसंख्या होती 1, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती अर्थातच 8. आणि इथे पण पाहिलं तर मनोजचं 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती लागतात. म्हणजे मनोजच्या या षटकात तब्बल 11 धावा येताना आपण पाहिलेत. गडी मात्र त्याला बाद करता येत नाहीये आणि 3 षटकांचा खेळ संपतोय. अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांचा खेळ सांगण्यासाठी मी जातोय हिंदीचे प्रसिद्ध समालोचक अर्थातच आमचे सिनियर इब्राहिम भाई. लिजे एक मधुर संगीत लिजे. फ्रेंड्स, चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का यहाँ पर स्वागत है। चौथा ओवर प्रगति पर है। 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है 19 रन। दिशा से यहाँ भटकते हुए सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। एक अतिरिक्त रन यहाँ आता हुआ। रन संख्या हुई है 20 रन 2 विकेट के नुकसान पर। चंद्रकांत अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से चौथा। उठाकर खेला है। अब यहां पर आसान सा कैच ड्रॉप होते हुए, बहुत ही आसान सा कैच। एक जीवन दान यहां सद्दाम के लिए। टूर्नामेंट का यह दूसरा दिन है। दूसरे दिन का पहला मुकाबला बीच मैदान में चलता हुआ TWJ गुहागर और मुफीद 11 के बीच। लेफ्ट आर्म ओवर विकेट। चकमा देती भी गेंद बीट करते हुए अपील हुई है, लेकिन इस अपील का कोई असर नहीं अंपायर के ऊपर। स्कोर अभी भी रुका हुआ। कुल रन संख्या हुई है 20, 21 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। सुबह का समय है। शुरुआत कुछ धीमी ही हुई है मुफीद की ओर से, और शानदार गेंदबाजी और शानदार फील्डिंग का मुजाहरा TWJ की ओर से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार दिशा से भटकते हुए अतिरिक्त रन आता हुआ। इस रन के साथ रन संख्या हुई है 22 रन। टूर्नामेंट के दूसरे दिन का पहला मुकाबला। कल हमने शानदार मुकाबले देखे, शानदार बल्लेबाजी हमने देखी। शॉर्ट गेंद हवा में खेला है। पॉइंट, वाइडिश पॉइंट का फील्डर जब तक आए, और यहां भी कैच ड्रॉप होते हुए, आसान से कैचेस हमें यहाँ ड्रॉप होते हुए दिख रहे हैं। आज सुबह में बाबला जी जिस तरह से 2 कैचेस यहाँ ड्रॉप हुए। आणि इब्राहिम भाई आपण पाहिलं तर ऐतिहासिक पोहनतोला मैदानातील ज्या प्रकारचं मैदान आहे आणि ज्या प्रकारचं आउटफील्ड आहे, इथे मात्र झेलगणित नितांत गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचं नैसर्गिक अडथळा नाही आहे इब्राहिम भाई. चांगलं मैदान आहे. बिल्कुल सही कहा। तो यहाँ पर फिर से एक बार एक बाई के रूप में रन आता हुआ। इस रन के साथ रन संख्या भी है कुल मिलाकर 24 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर। कुछ ज्यादा ही स्विंग मिल रहा है यहाँ पर चंद्रकांत के लिए। मिडल स्टंप से गेंद निकलती है। फिर से एक बार यहाँ शानदार गेंद चकमा देती हुई बल्लेबाज को, बिना किसी रन के, बिना किसी नुकसान के। स्कोर रुका हुआ 24 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर। मेरे साथ जुड़े हैं मेरे सहयोगी स्कोरर सचिन जी, बाबला यादव और सिद्दीक मेमन। फिर से एक बार यहां बीट होते हुए बल्लेबाज। 4 ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है कुल मिलाकर 24 रन 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच। टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया TWJ ने, और जिस तरह से शुरुआत हुई थी, धीमी शुरुआत हमें देखने मिली। सद्दाम और सलामी की जोड़ी जो थी, सद्दाम और फरीद। सद्दाम अभी भी डटे हुए हैं। कुल मिलाकर सद्दाम खेल रहे हैं
9 रनों पर। धीमी शुरुआत मैं समझता हूँ यहाँ पर मुफीद 11 की ओर से, और शानदार गेंदबाजी देखने मिल रही है TWJ गुवाहगर की ओर से। दूसरे दिन का यह पहला मुकाबला चल रहा है और धीरे धीरे दर्शक यहाँ आते हुए इस टूर्नामेंट का, इस आज के मैचेस का आनंद लेते हुए। इब्राहिम भाई, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रायगडकर टायगर उस्मान पटेल अंतिम सामन्यात ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती। 13 चेंडू, 4 षटकार, 2 चौकारांच्या मध्ये 40 धावांची खेळी केली होती। जे क्रीडा रसिक उस्मानला पाहण्यासाठी आले होते त्याचं मात्र चीज केलं होतं, अर्थात उस्मान पटेलने अप्रतिम फलंदाजी केली होती, क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती। बिल्कुल सही कहा, शानदार बल्लेबाजी हमें देखने मिली, खासकर अंतिम ओवर हनीफ की ओवर में शानदार बल्लेबाजी की थी। लंबा प्रहार किया था, छक्के और चौवे देखने मिले दर्शकों के लिए, और उसी प्रकार की बल्लेबाजी कल भी देखने मिलेगी उस्मान पटेल के बल्ले से। कवर के एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला, कड़ा शॉट यहाँ पर, जब तक के फील्ड हो तेजी के साथ 2 रन से संतुष्ट होना होगा बल्लेबाज को। 2 रनों के साथ रन संख्या हुई है 26 रन 3 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर, 5वां ओवर प्रगति पर। 5 ओवर का मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच। यदि 5 ओवर का जब मुकाबला चलता है तो सम्मानजनक स्कोर 60-65 के आसपास समझा जाता है, लेकिन यहाँ धीमी शुरुआत है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की दिशा में 4 रनों के लिए। बाकी बची हुई है कुल मिलाकर गेंदे अभी 4 गेंदे अभी शेष। देखना है किस प्रकार की बल्लेबाजी, 4 गेंदों में कितना प्रहार कर पाते हैं, कितने रन बटोर पाते हैं सद्दाम, यह देखना होगा। नपीतुली गेंदबाजी यहां देखने मिली गुवागर के गेंदबाजों की ओर से, और धीमी बल्लेबाजी यहां मुफीद की ओर से। कल का दिन इस टूर्नामेंट के लिए बहुत शानदार रहा, जिस तरह से बल्लेबाजी हमने देखी। सद्दाम सामना करेंगे गेंदबाज सौरव का। राइट आर्म राउंड विकेट, नीचे रहती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में बिना किसी रन के, स्कोर रुका हुआ 30 रन 4 विकेट के नुकसान पर। राइट आर्म राउंड विकेट, कड़ा शॉट खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। चार विकेट के नुकसान पर अंतिम ओवर प्रगति पर। फ्रेंडशिप चषक की ओर से सभी दर्शकों का यहाँ और सभी खिलाड़ियों का हार्दिक हार्दिक स्वागत। नीचे रहती हुई गेंद समझ नहीं पाए यहाँ पर, रन आउट होते हुए 5वें विकेट का पतन होते हुए। अंतिम ओवर प्रगति पर है। 34 रन बन चुके हैं, 5वां ओवर जारी है। पवन तालाब के ऐतिहासिक ग्राउंड पर चलता हुआ फ्रेंडशिप चषक 2022। नीचे रहती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। सद्दाम ने 19 रनों का योगदान दिया मुफीद 11 के लिए। 5 ओवर की समाप्ति पर रन संख्या भी है कुल मिलाकर 34 रन, यानी 35 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए TWJ गुवाहागर के लिए।
देतो. मित्रांनो, आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 अर्थातच आपण पाहिलं तर सभ्य फाउंडेशनचे संस्थापक क्रिकेट प्रेमी मोबिनभाई खोत, तदनंतर प्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे वहाबभाई बेबल यांच्या मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा म्हणजेच फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. नेत्रदीपक स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा तसेच चिपळूणमधील सर्वात यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि आपण पाहिलं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार. कारण आपण पाहिलं तर कालच्या दिवसाला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे दिमागदार असं उद्घाटन देखील मित्रांनो झालं. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शिवसेना आदरणीय सचिन शेट कदम यांना देखील आपण पाहिलं. त्यानंतर एकापेक्षा एक मान्यवर कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. प्रसिद्ध उद्योजक बिल्डर्स नासिरभाई खोत यांना देखील आपण पाहिलं. तर आजच्या सत्रामध्ये मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार. थँक्यू. इथं आपण पाहिलं तर यानंतरची होणारी लढत विनंती करतो नाणेफेकीसाठी यानंतर ऑल खारवी विरुद्ध रोशनी 11 दोन्ही संघाच्या कर्णधार आपणास विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी ऑल खारवी विरुद्ध रोशनी 11 आजच्या सत्रातील होणारा दुसरा मॅच आहे. दोन्ही संघांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी पहिल्या सामन्यात आपण पाहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधाराचा यशस्वी निर्णय आपण पाहताना आता जखडून ठेवलंय. 33 धावा करताना 34 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. अरे वा. आणि आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी पण पाहिली, आकाशने अप्रतिम गोलंदाजी केली. आकाशने पहिले षटक टाकलं, केवळ 1 धाव दिली. तदनंतर चंद्रकांतचं दुसरं षटक ज्याच्यामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं, केवळ 7 धावा मोजल्या. तदनंतर मनोजचं देखील षटक आपण पाहिलं, थोडंसं महागडं षटक होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना चंद्रकांतने प्रभावी षटक टाकलं, केवळ 5 धावा दिल्या. म्हणजे चंद्रकांतचं पृथक्करण मित्रांनो आपण पाहिलं तर 2 षटके टाकली, 6च्या सरासरीने केवळ 12 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. अप्रतिम अशी गोलंदाजी. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर सौरभ गोलंदाजी मार्कवर येतो आणि हाणामारीचं षटक वरतं. अर्थात त्या षटकात 10 धावा येताना आपण पाहिलं. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट सेट केलं. धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जातो आपण पाहूया. कारण यानंतरचा सामना विनंती करतो पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी ऑल खारवी विरुद्ध रोशनी 11 आपल्याला फर्स्ट अँड लास्ट कॉल नाणेफेकीसाठी आणि आजच्या सत्रामध्ये देखील क्रीडा रसिक आपल्या माहितीसाठी आजच्या सत्रामध्ये देखील क्रिकेट मधील आपण पाहिलं तर तारे जमी पे मित्रांनो आपण चित्रपट पाहिलाय. परंतु फ्रेंडशिप ट्रॉफीच्या माध्यमातून ह्याच मैदानावरती ऐतिहासिक पोनतोला मैदानावरती क्रिकेट मधील तारे सितारे टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे ह्याच मैदानावरती आपल्याला खेळताना दिसतील. आजचं सत्र अत्यंत भरीव आहे. कालच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे आपण रायगड के टायगर उस्मान पटेलला आपण पाहिलं होतं, आजच्या सत्रामध्ये देखील एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू मित्रांनो या सत्रामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. 34 धावांचं टार्गेट सेट केले जाते. सलामीची जोडी आपण पाहिली. स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रथमेश उर्फ छोट्या, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर रोशन सज्ज होतोय. सलामीचं षटक हाताळण्यासाठी मुफीज 11 संघाकडून गोलंदाजी मार्कवर मित्रांनो दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे. आणि अर्थात आपण पाहिलं तर मुफीज 11 12th man प्लीज. मुफीज 11 या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 1,02,022 आकर्षक ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर रोख रुपये 50,222 आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कालच्या सत्रामध्ये आपण प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक देताना आपण पाहिलं. तदनंतर संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आपण रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर ऑडियन्स झेल क्रीडा रसिकांमध्ये कोण्या क्रीडा रसिकांनी झेल टिपला तर त्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकारांचे हॅट्रिक, षटकारांचे हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक यासाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. अर्थात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 दिवस दुसरा. पहिला चेंडू टॅप ऑर द विकेटचा मारा पॉईंटच्या डोक्यानं चेंडूवर ढकलला. सीमारेषेचा भेद घेताना नक्कीच पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार. मिलिंगे रन 4 तो होगा
पाहिलं तर ज्या प्रकारचा आखूट टप्प्याचा चेंडू होता चेतनचा, वेट अँड वॉच वाला फटका होता, पॉईंटच्या डोक्यावरनं अप्रतिम चौकार येताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू चेतनचा, पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा 2 धावा आणि ज्या प्रकारचं गोलंदाजी पण पाहतोय. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, त्यानंतर पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. आणि आपण जर पाहिलं तर केवळ 34 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. इब्राहिमभाई खर्च देखील जपून करावा लागेल, कारण आपण जर पाहिलं जरी साखळी पद्धतीची स्पर्धा असली तरी प्रत्येक सामना अत्यंत महत्वाचा आहे. कारण कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं होतं काही संघांचे सामने बरोबरी सुटले होते, पण जेव्हा सामने बरी सुटतात तेव्हा साखळी पद्धतीमध्ये रन रेट आपण किती धावांनी सामना जिंकलो हारलो इथे मात्र गोळाबेरीज केली जाते. प्रत्येक लढत प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय, मस्ट निडेड विन असणार आहे, कारण ही एक मोठी स्पर्धा आहे. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. चेतनचा पुढचा चेंडू, हो इथं आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू आहे, अर्थातच प्रभावी चेंडू आहे. क्रिकेटमधील यशस्वी चेंडू ज्याला म्हणतात, व्हाईट यॉर्करचा मात्र इथे वापर केला जातो आहे. आणि अर्थात आपण पाहिलं तर धावसंख्या षटक क्रमांक 1, 34 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 7 डावकुरा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर रोशन आणि अर्थातच प्रथमेश, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, जे डोकीदुखी ठरणारं समीकरण असतं क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी. इथं आपण पाहिलं तर पायामधला चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात सेन्सिबल क्रिकेट आहे. इथं पण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं आक्रमण केलं जात नाहीये, त्यांना देखील ठाऊक आहे, कारण जे टार्गेट आहे एक 34 धावांचं टार्गेट आहे, कोणत्या प्रकारचं आक्रमण नाहीये. खराब चेंडू होते, आक्रमण केलं जात आहे आणि 2 धावांनी रोशन देखील आपलं खातं उघडतोय. स्थिती आपण पाहिली तर 34 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 1 बिनबाद 9. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आखूट टप्प्यातला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केलंय, जखडून मात्र ठेवलंय. आणि या चेंडूचा मित्रांनो मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये फार वापर केला जातो, उपयोग केला जातो. आणि ज्यावेळी गोलंदाजाने ह्या चेंडूचा चांगला वापर केला तेव्हा आपण चेंडू डॉट टाकताना पण त्याला पाहिजे. प्रभावी चेंडू होता, डॉट चेंडूने सांगता मात्र होते. स्थिती पण पाहिली तर अर्थात बिनबाद 9, षटक क्रमांक 1 चेतन. राईट मोहर द विकेटचा मारा आहे, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू होता, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 1 बाउन्स, अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारेषेवरती, कारण चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावांसाठी डीप फाईन लेगच्या पट्ट्यात 2 धावांनी स्थिती आपण पाहिली तर अर्थात 34 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 11, 11 विदाउट लॉस. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थात 34 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय बिनबाद 11. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. आणि अर्थात दुसऱ्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा. अर्थात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 असा गेलो आणि असा आलो. डीजे कॅरी ऑन. आणि अर्थात जर आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री पुरुषोत्तम शहापूरकर. आणि हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आहे, जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू जातो डीप फाईन लेगच्या पट्ट्यात, सीमारेषेचा वेध घेताना अर्थात चौकार मिळतो. फ्रेंडशिप चौकार मिलिंगरच्या तो होगा बेडा. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. आपण पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15, षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्ग आपण पाहिलं तर जमीर, राऊंड विकेटचा मारा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम फटका डीप मिड ऑफच्या पट्ट्यात, चेंडू सीमारेषेचा वेध घेताना बॅक टू बॅक दुसरा चौकारा होता. आणि आपण पाहिलं तर त्यानंतरची होणारी लढत आपण पाहिलं तर ऑल खारवी
आणि रोशनी 11 या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक केलं जातं व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अर्थातच श्री पुरुषोत्तम शहापूरकर, आपण ज्यांचा इतिहास पाहिला तर माजी रणजीपट्टू प्लेअर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तसेच भारतीय रेल्वे संघातून खेळताना आपण पाहिलं तर BSEH चे ते कर्णधार म्हणून कामगिरी भूषवत आहेत. अर्थातच एक मोठी व्यक्ती या क्रीडा स्पर्धेसाठी आपण व्यासपीठावर पाहतोय आणि अर्थातच या महत्वपूर्ण सामन्याचं नाणेफेक देखील अर्थातच पुरुषोत्तम शहापूरकर यांच्या शुभ हस्ते केले जातोय. ऑल खारवी संघाचा कर्णधार विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या. अर्थातच एक मोठा इतिहास ज्यांच्या मागे आपण पाहतोय पुरुषोत्तम शहापूरकर, माजी रणजी क्रिकेटपट्टू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नंतर 4 वर्षे BSEH चे कॅप्टन म्हणून ज्यांनी कर्णधार पद भूषवलंय. अर्थात त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं देखील नाणेफेक केलं जातोय. ऑल खारवी संघ कर्णधार प्लीज विनंती करतो नाणेफेकीसाठी या. संख्या आपण पाहिलं 19 धावा फलकावरती लागतायत. एक गडी बाद 19 धावा. प्रथमेश बॅक टू द पॅव्हेलियन आपण पाहतोय आणि इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात फलंदाज बाद, विकेट गिरता यस डीजे कॅरी. आणि आपण पाहिलं तर ह्या नाणेफेकीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अर्थातच ज्यांच्याकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे, क्रिकेटचे पंच म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिली, अविनाश हरदारे सामाजिक कार्यकर्ते हे देखील या नाणेफेकीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. कारण पुरुषोत्तम शहापूरकर माजी रणजी प्लेअर, तदनंतर अविनाश हरदारे यांनी देखील क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण अविनाश हरदारे देखील पाहिलंय. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या निमित्ताने खेळण्यासाठी लाख लाख शुभेच्छा. व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक आदरणीय वाहबाई बेबल, प्रसिद्ध उद्योजक वाहबाई बेबल यांचं देखील आगमन झाले. त्यानंतर व्यासपीठावर आपण पाहतोय पोलीस दलात सेवेत असणारे आणि अर्थात फिटनेस संघाचे अष्टपैलू खेळाडू दीपक, आपण पाहिलं तर दीपक ओतारी यांचं देखील आगमन झाले. थँक्यू व्हेरी मच दीपक, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. येणाऱ्या सर्व मान्यवरांचं फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक वेलकम. थँक्यू. आणि यानंतरचा होणारा सामना पाहिलं तर रोशनी 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपण पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग करताना अर्थात षटक क्रमांक 2 धावसंख्येमध्ये पाहिलं तर 24 धावा फलकावरती लागतायत. या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेसाठी प्रमुख पंच मिलिंद केळकर, स्क्वेअर लेग पंच आदन दळवी, तदनंतर कालच्या सत्रामध्ये विक्रम उर्फ गोट्या भोसले यांना देखील कालच्या सत्रामध्ये विक्रम उर्फ गोट्या भोसले यांना देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं. तो इथे मात्र हाफ व्हॉली स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडू, सीमारेषेचा वेग घेताना 1 बाउन्स 2 बाउन्स, मस्तक पे दस्तक. यस डीजे कॅरी ऑन. आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती लागतात. इब्राहिमबाई षटक क्रमांक 2 षटकांचा सामना संपतोय आणि आपण पाहिलं तर 14च्या सरासरीने 28 धावा कुठल्यात, अद्याप 6 धावांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले कालच्या सत्रामध्ये कामगिरी आपण पाहिली. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत सिद्दीक मेमन, सिनियर समालोचक इब्राहिमबाई, गुणलेखक म्हणून आपण पाहिलं तर सचिन, विनायक रूप बाबल्या जाधव, समस्त क्रीडा रसिकांचं फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 सकाळच्या सत्रात हार्दिक स्वागत करतो. वेलकम एव्हरीबडी. आणि आपण जर पाहिलं तर अर्थात स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार. माझ्यासोबत आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये आविष्कार, मॅन फ्रॉम रत्नागिरी आणि गिरीश कोचरेकर आणि टीम tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून दर्जेदार डीजे देखील आपण पाहतोय. थँक्यू व्हेरी मच सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक आभार. इथे आपण पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 28. विनंती करतो पंच मधला जो वेळ आहे तो जास्त वाया जाऊ देऊ नका. आजच्या सत्रामध्ये आपल्या 2 क्वार्टर फायनल देखील खेळवायचे आहेत. प्लीज विनंती करतो, जास्त चर्चा नको आहे.
लावायचे. आणि रोशनी विलेन विनंती करतो, हा सामना शेवटचा चेंडू झाल्या लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. प्लीज मित्रांनो सहकार्य करा. आजच्या सत्रात भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. आपलं सहकार्याची नितांत गरज आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता, गती परिवर्तन चेंडूला टाकले, पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात धावसंख्या 1ने वाढते. स्थिती पण पाहिली तर 29 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 3. अर्थातच आजच्या सत्रामध्ये पण पाहिलं तर TWJ गुहागर, त्यानंतर आपण पाहिलं तर मुफीज 11 जानवळे, आई बालाजी 11, तदनंतर ऑल खारवी 11, रोशनी 11 आणि SM फायटर हे 6 संघ भिडताना दिसतील. टप्प्याचा चेंडू पूल केला, चेंडूला टाकले डीप स्क्वेअर लेगच्या टोकावरून चेंडू सीमा रेषेचा भेद घेताना नक्कीच षटकार, विनिंग षटकार आपण पाहतोय. आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय पुरुषोत्तम शहापूरकर, माजी रणजीपट्टू, तदनंतर 4 वर्षे BSE चे कॅप्टन म्हणून ज्यांनी कर्णपद भूषवलंय, अर्थात त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आणि विनंती करतो या स्पर्धेचे संयोजक अर्थात सुधीर स्पोर्ट संघाचे कर्णधार बंटी सावंत, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुरुषोत्तम शहापूरकरांचं आपण यथोचित सन्मान करायचा आहे. कॅमेरामन प्लीज.